शब्दांच्या जाती, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. त्या क्रियापदामध्ये क्रियापदाचे प्रकार, कर्ता ओळखणे, कर्म ओळखणे, बरोबर आहे ना? कर्माचे प्रकार. या सर्व गोष्टी पाहिलेल्या होत्या. कर्म कसं असतं, कर्म कसं नसतं. त्यानंतर त्यामध्ये काळ पण शिकलेलो होतो आपण, आख्यात शिकलेलो होतो, क्रियापदाचे अर्थ शिकलेलो होतो. नंतर विभक्ती घेतली. क्रियापद आणि विभक्तीवर अवलंबून असलेला धडा प्रयोग म्हणून त्या सिरियलनं आपण ते प्रकरण घेतलेले होते. आठवतं का इथपर्यंत? काही प्रश्न विचारायचे का डायरेक्ट शिकवायला सुरुवात करायची? आम्हाला काहीच विचारू नका म्हणा, तुम्ही डायरेक्ट शिकवायला सुरुवातच करा. जेवढं लक्षात राहील तेवढं ठीक, नाही राहिलं तर बघू आपण. चालेल. बरं, आता सध्या डायरेक्ट म्हणजे आजच नवीन आहेत. आपल्या लेक्चरला पहिल्यांदाच बसलेत असे किती जण आहेत तिथं? म्हणजे पहिलंच लेक्चर आहे. बरं ठीक आहे. जे नवीन आहेत एवढं शिकवणं झालेलं आहे, एवढं फक्त लक्षात राहू द्या. हे सर्व बेसिकचा भाग होता. आता याच्यानंतर कुठलंही प्रकरण घेतलं तरी काही हरकत नाही. म्हणजे कुठलंच प्रकरण, इथून पुढचं कुठलंच प्रकरण कोणत्या वेगवेगळ्या प्रकरणावर अवलंबून असेल अशातलं काही प्रकार नाही. हे सगळे प्रकार एकमेकांवर अवलंबून होते. त्यामुळे आपण त्या पद्धतीनं सिरियल वाईज घेतलेले होते. आता आपल्याला एक नवीन प्रकरण सुरू करायचंय. कोणतं प्रकरण असेल ते आपण नंतर बघूया, नाव वगैरे. इथं काही मुद्दे बघू आपण. आता कुठलंही घेतलं प्रकार तरी चालतो. ह्याच सिरियलनं जावं असं काही नाही. जो महत्वाचा असेल तो टॉपिक आपण घेऊया. आता बघा, एक वाक्य लिहितोय मी या ठिकाणी. मी एक वाक्य लिहिलेलं आहे फळ्यावर. मी महान असलेल्या राष्ट्रात राहतो जिथे गजासारखे, गज म्हणजे हत्ती, हत्ती सारखे तोंड असलेल्या देवाला आराध्य दैवत मानतात. असं एक वाक्य लिहिलेलं आहे फळ्यावर. आता ह्या वाक्याला आपल्याला शॉर्टकट करायचंय. शॉर्टकट म्हणजे असे काही शब्द आहेत की ते एकमेकांना जोडून, दोन चार शब्द एकत्र जोडून एक शब्द तयार करू शकतो आपण. असे कोणते शब्द आहेत बरं? काय असं तुम्हाला वाटतं की हे सर एक दोन शब्द एकत्र जोडले तर याच्यापासून एक छोटा शब्द तयार करता येतो? काय सांगता येईल? इथं तुम्ही शॉर्टकट करू शकता. काय म्हणू शकता याला? महान राष्ट्रात किंवा महाराष्ट्र पण म्हणू शकतो ना आपण. मी महान असलेल्या राष्ट्रात राहतो, याच्या ऐवजी आपण असं करू शकतो, मी महाराष्ट्रात राहतो. इथे ह्या दोन तीन शब्दांचा आपण एक शब्द तयार केलाय, बरोबर आहे ना? बरं, पुढं जिथे, आता गजासारखे तोंड असलेल्या देवाला, एवढ्या शब्दांच्या ऐवजी एक शब्द कोणता तयार होईल? गणपती होऊ शकतो ना. जिथे गणपतीला आराध्य दैवत मानतात. बघा, दोन तीन ओळीचं वाक्य दीड ओळीमध्ये बसवलं आपण. म्हणजे काय केलंय बरं या ठिकाणी? शब्दांची काटकसर करण्यासाठी दोन किंवा दोन पेक्षा अधिक शब्द एकत्र जोडून लिहिलेत, बरोबर आहे ना? मग जेव्हा शब्दांची काटकसर करण्यासाठी दोन किंवा दोन पेक्षा अधिक शब्द एकत्र जोडून लिहितो त्या प्रकाराला काय म्हणतात माहितीये का कोणाला? व्याकरणामध्ये कोणता धडा असेल हा? त्याला म्हणायचं समास. आपल्याला प्रकार कोणता, आज कोणता धडा बघायचा आहे? मग समास. समास म्हणजे काय? तर शब्दांची, अक्षरांची काटकसर करण्यासाठी दोन शब्द एकत्र जोडून लिहिण्याच्या प्रकाराला काय म्हणायचंय? समास. आता इथं महत्वाचे दोनच शब्द आहेत, महान राष्ट्र. बघा, महाराष्ट्र दोनच शब्द आहेत, महाराष्ट्र. हे दोन शब्द जोडून एकत्र लिहायचेत आपल्याला. मग मधल्या काही अक्षरांचा आपण लोप केला. इथं पण गज, गज म्हणजे हत्ती आणि तोंड, बरोबर आहे ना?
हे बघा गणपती, किंवा तुम्ही इथं गजानन सुद्धा लिहू शकता, गजाननाला. गज म्हणजे हत्ती, आनन म्हणजे तोंड. गज म्हणजे हत्ती, आनन म्हणजे तोंड. दोनच शब्द महत्वाचे आहेत, एक गज आणि एक तोंड. मग ह्याच्या मधले जे शब्द आहेत किंवा इतर आलेले शब्द आपण लोप केले, त्याच्यापासून एक शब्द तयार केला, गजानन. बरोबर आहे ना? म्हणजेच याला समास म्हणतात. दोन शब्द एकत्र जोडून लिहिण्यासाठी बाकी शब्द काढून टाकायचे. दोन शब्द एकत्र करून लिहिण्याला समास म्हणायचं. आणि दोन शब्द एकत्र जोडून लिहिल्यानंतर जो एक शब्द तयार होतो, त्या शब्दाला सामासिक शब्द म्हणायचं. काय म्हणायचंय? सामासिक शब्द म्हणतात. आता हा महाराष्ट्र झाला सामासिक शब्द. ठीक आहे ना? महाराष्ट्र कोणता शब्द झाला आपला? सामासिक. गजानन हा शब्द कोणता झाला आपला? सामासिक. कारण दोन शब्द एकत्र जोडून लिहिला, तो सामासिक शब्द तयार झाला. आता याचं स्पष्टीकरण जर द्या म्हटलं तुम्हाला, महाराष्ट्र या शब्दाचं स्पष्टीकरण द्या, म्हणजे तो शब्द फोडायचा आणि स्पष्टीकरण सांगायचं. महाराष्ट्र, तुम्ही काय स्पष्टीकरण देताल? महान असलेले राष्ट्र. मी जर म्हटलं गजानन या शब्दाचं स्पष्टीकरण द्या, तुम्ही देणार गजासारखे तोंड असलेला देव. बरोबर आहे ना? ज्याला गजासारखे आनन आहे असा तो. बरोबर आहे? गजानन त्याचं स्पष्टीकरण दिलं. मग सामासिक शब्दाची फोड करून स्पष्टीकरण देण्याला विग्रह म्हणतात. काय म्हणायचं आपल्याला? विग्रह. समास म्हणजे काय, सामासिक शब्द म्हणजे काय आणि विग्रह म्हणजे काय लक्षात आलं असेल. आता इथं महाराष्ट्र, महा एक शब्द आहे आणि राष्ट्र एक शब्द आहे. गजानन, गज एक शब्द आहे आणि आनन एक शब्द आहे. बरोबर आहे ना? समासामध्ये दोन शब्द आलेले असतात. दोन शब्द, बाकीचे ते सोडूनच देतो आपण. पण सामासिक शब्दात दोन शब्द आलेले असतात. त्या शब्दांना आपण पद म्हणायचं. पद. पद म्हणजे काय, तर समासात आलेल्या शब्दांना काय म्हणायचं? पद. आणि पद किती असतात? म्हणजे समासामध्ये सामासिक शब्दात किती शब्द असतात? दोन. है ना? हे पहिला आणि हा दुसरा. मग काही सामासिक शब्दात पहिलं पद असतं महत्वाचं, काही सामासिक शब्दात दुसरं पद महत्वाचं असतं, काही सामासिक शब्दात दोन्ही पदे महत्वाची असतात, आणि काही सामासिक शब्दामध्ये कोणतंच पद महत्वाचं नसतं, त्याच्यावरून तिसऱ्याच पदाचा बोध होतो. मग सामासिक शब्दात कोणते पद महत्वाचे, यावरून या समासाचे चार प्रकार पडतात. किती प्रकार? चार प्रकार पडतात. जर पहिलं पद महत्वाचं असेल, सामासिक शब्दातलं पहिलं पद महत्वाचं असेल, तर तो प्रकार असतो अव्ययी भाव समास. जर केवळ दुसरं पद महत्वाचं असेल, तर त्याला म्हणायचं तत्पुरुष समास. जर दोन्ही पद महत्वाचे असतील, तर त्याला म्हणायचं द्वंद्व समास. आणि दोन्ही पद महत्वाचे नसतील, तर त्याला म्हणायचं बहुव्रीही समास. मग चार प्रकार कोणते, तर अव्ययी भाव, तत्पुरुष, द्वंद्व आणि बहुव्रीही. इथपर्यंत गोष्टी लक्षात आल्या का? बघा, परत एकदा आपण रिवाइज करूया. मला सांगा, शब्दांची किंवा अक्षरांची काटकसर करण्यासाठी दोन शब्द एकत्र जोडून लिहिण्याच्या प्रकाराला काय म्हणतात? दोन शब्द एकत्र जोडून जो एक शब्द तयार होतो, त्याला काय म्हणायचं? सामासिक शब्दाचे फोड करून स्पष्टीकरण सांगण्याला काय म्हणतात? विग्रह. समासात आलेल्या शब्दांना काय म्हणतात? पद. मग समासातील कोणते पद महत्वाचे, यावरून समासाचे किती प्रकार पडतात? चार. त्यापैकी पहिला प्रकार, दुसरा, तिसरा आणि चौथा बहुव्रीही. ज्या समासातील पहिले पद महत्वाचे असते, त्याला कोणता समास म्हणणार? अव्ययी भाव. पहिले पद महत्वाचे, इथं दुसरे पद महत्वाचे, इथं दोन्ही पद महत्वाचे, आणि इथं दोन्ही नाही. तिसऱ्या पदाचा बोध होतो. मग ज्या समासातील पहिले पद महत्वाचे असते, त्याला कोणता समास म्हणणार? अव्ययी भाव. ज्या समासात दुसरे पद महत्वाचे असते, त्याला काय म्हणणार? ज्या समासात दोन्ही पद महत्वाचे असतात, त्यांना द्वंद्व. आणि ज्या समासात दोन्ही पद महत्वाचे नसून ज्यावरून तिसऱ्याच पदाचा बोध होतो, त्याला बहुव्रीही. आता कसं ते बघूया आपण. तुम्हीच सांगताल नंतर की हा शब्द कोणत्या समासातला आहे. बघा, समजा मी तुम्हाला म्हटलं उद्या येत असताना
एवढे प्रकरण तोंड पाठ करून या. काय म्हटलं तुम्हाला? तोंड पाठ करून या. हा शब्द भरपूर वेळा ऐकला असेल शालेय जीवनामध्ये पण. तोंड पाठ करून या, कविता तोंड पाठ करून या, बरोबर आहे ना? ह्याच्यामध्ये पण 2 शब्द आलेले आहेत बघा. तोंड पाठ करून या. बरं, तोंड पाठ करून या एखादे सर तुम्हाला म्हटले, ठीक आहे, हे लहान आले मुलं, ए सोनवणे, आपलं दारवंटे, काय नाव तुझं? साई. साई, तुला सर जर म्हटले उद्या येताना कविता तोंड पाठ करून ये, बरोबर आहे? मग तू तोंड घेऊन येणार आहे का पाठांतर करून येणार आहे शाळेत? तोंड तर रोजच आणतो, पण सरांचं म्हणणं असं होतं का तोंड घेऊन ये म्हणून? सरांचं म्हणणं काय होतं? पाठांतर करून ये. तोंड पाठ करून ये म्हणजे पाठांतर करून ये, पाठ करून ये, बरोबर आहे ना? बरं, रस्त्यानं चालले तुम्ही, रस्त्यानं जात असताना एखादा वाडा दिसला, तो वाडा राजाचा होता, तुम्ही काय म्हणणार? तो राजवाडा. मग राजवाड्यामध्ये तुम्हाला राजा दिसला रस्त्यानं जाताना का वाडा दिसला होता? वाडा. वाडा दिसला, तो राजाचा होता म्हणून आपण त्याला नाव काय दिलेलं होतं? राजवाडा. तिथं राजा काही महत्वाचा आहे का? वाडा महत्वाचा आहे. तोंड पाठ करून यायला तोंड महत्वाचं आहे का? पाठांतर महत्वाचं आहे. दुसरं पद महत्वाचं आहे. इथं वाडा महत्वाचा आहे. बरं, राजपुत्र, मुलगा दिसला, तो राजाचा होता, बरोबर आहे, म्हणून त्याला राजपुत्र म्हणतो. मग राजपुत्र दिसला, समजा आता हा साईराज राजपुत्र आहे, तिथं राजा दिसायला का पुत्र दिसायला? आपल्याला पुत्र. राजाचा काही संबंध नाही, पुत्र दिसायला. दुसरं पद महत्वाचं आहे इथं. इथं पण पाठांतर, दुसरं पद महत्वाचं आहे. इथं वाडा, दुसरं पद महत्वाचं आहे. मग आता ह्या तीनही शब्दामध्ये दुसरं 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 पद महत्वाचं म्हणजे कोणता समास सांगणार तुम्ही? तत्पुरुष समास. पहा बरं, ओळखले की नाही? समजा साईराज म्हटलं की उद्या वर्गामध्ये माझे आई वडील येणार आहेत. कोण येणार आहेत? आई वडील येणार आहेत. इथं पण 2 शब्द आहेत, आई वडील. आई वडील येणार आहेत म्हणजे फक्त वडील येणार आहेत का फक्त आई येणार आहे का दोघं येणार आहेत? म्हणजे किती पद महत्वाचे आहेत या ठिकाणी? दोन्ही पद महत्वाचे. मग हा जर शब्द परीक्षेला आला कशात टाकताल तुम्ही? दोन का? कारण त्यामध्ये दोन्ही पद महत्वाचे होते. बरं, गजा सारखे आहे आनन ज्याला असा तो. बघा, गजा सारखे आहे आनन ज्याला असा तो, हा शब्द आहे. बरं, गजासारखे आहे आनन ज्याला असा तो, कोण? गजानन, गणपती किंवा गजानन. आता गजानन हा शब्द आहे, गजानन. इथं गज म्हणजे कोण? हत्ती. हत्ती सारखे. आनंद म्हणजे कोण? तोंड. मग गजानन म्हटल्यावर तुम्हाला हत्ती दिसायलाय का तोंड दिसायलंय का गणपती दिसायलंय? हत्ती दिसणं तुम्हाला इथं, तोंडही दिसणं, तुम्हाला फक्त गणपती दिसणार आहे. गजानन म्हणजे गणपती. मग त्या गणपतीमध्ये हत्ती दिसणार नाही आणि तोंडही दिसणार नाही. गणपती म्हणजे ज्याला गणपती सारखं तोंड आहे असा तो. म्हणजे गणपती महत्वाचा नाही, तोंड महत्वाचा नाही, महत्वाचं आहे गजानन. महत्व का कशाला आहे? गजाननला. म्हणजे तोंडही महत्वाचं नाही, गजही महत्वाचं नाही, त्याच्यावरून तिसऱ्याच पदाचा बोध व्हायला. दोन्ही पद महत्वाचे नाही, तिसऱ्याच पदाचा बोध व्हायला. म्हणजे कोणता समास असेल? बहुव्रीही समास. हॅलो, हा लेक्चर सुरू आहे, 1 वाजता भेटतो वाटलंच तर. आलेलो आहे संभाजीनगरला. हो. लक्षात येते का? मग ज्यामध्ये कोणतंच पद महत्वाचं नसतं त्यावरून तिसऱ्याच पदाचा बोध होतो, त्याला म्हणायचं बहुव्रीही समास, बरोबर आहे ना? किंवा आणखी एखादं उदाहरण बघा, जिंकली आहेत इंद्रिये ज्याने असा तो. कोण आहे बरं ज्याने इंद्रिय जिंकली होती? असा कोणता देव म्हणतात त्याला? इंद्रदेव म्हणतो ना आपण, इंद्रदेव. इंद्रदेव. मला सांगा, इंद्रदेव जिंकली आहेत इंद्रिये ज्याने असा तो. मग जिंकणे महत्वाचं नाही, इंद्रिय महत्वाचे नाहीत, तर ह्याच्यावरून ज्याचा बोध होतो तो इंद्रदेव. जिंकणे महत्वाचं नाही, इंद्रिय महत्वाचे नाही, तर आपल्याला तो देव महत्वाचा, इंद्रदेव. मग इंद्रदेव मध्ये इंद्रिय महत्वाचे नाही, देव महत्वाचा नाही, तो देव महत्वाचा आहे. म्हणजे दोन्ही पद महत्वाचे नाही, जिंकणे महत्व नाही, इंद्रिय महत्व नाही, तर त्याच्यावरून ज्याचा बोध होतो तो महत्वाचा आहे. दोन्ही पद महत्वाचे नाही, म्हणून हा समास कोणता म्हणावा लागेल तुम्हाला? बहुव्रीही समास.
हे फक्त प्रस्तावना आहे समास नावाच्या धड्याची. आता एक एक प्रकार शिकूया आपण, त्याचे उपप्रकार शिकूया. फक्त मनातली मनात एकदा आठवा की मला याच्यातलं काय नाही समजलं. समास समजला का, म्हणजे त्याची व्याख्या वगैरे, किंवा समास काय असतो, कसा असतो. समजा आपण शिकवताना असं शिकवतोय की तुम्हाला यातलं काही माहिती नाही. समजा हे लहान आले मुलं आहेत बरेच जण, काही माहिती नाही. तर बेसिक पासून घेतलंय आपण. समास म्हणजे काय, कसं असतं, कशा संखायचं. सामासिक शब्द म्हणजे काय, विग्रह म्हणजे काय, त्यानंतर पद म्हणजे काय, है ना. त्यानंतर हे प्रकार कोणते, प्रकार ओळखायचा कसा, ह्या सगळ्या गोष्टी आपण घेतलेल्या आहेत. ठीक आहे, आपण प्रकाराला सुरुवात करू. इथपर्यंत काही अडचण. सामासिक शब्द म्हणजे दोन शब्दांपासून जो एक शब्द तयार होतो त्याला म्हणायचं सामासिक शब्द. आता इथं बघा, जिंकली आहे ते इंद्रिय ज्याने असा तो, हा झाला विग्रह. हा झाला विग्रह. आणि याच्यापासून जो एक शब्द तयार झाला याला म्हणायचं सामासिक शब्द, है ना. आता राजवाडा हा झाला सामासिक शब्द. तोंडपाठ हा झाला सामासिक शब्द. राजपुत्र हा झाला सामासिक शब्द. याचा विग्रह जर केला तर विग्रह केल्याच्या नंतर विग्रह वेगळा. विग्रह म्हणजे त्याचं स्पष्टीकरण सांगणे. हॅलो, नमस्कार. हो हो. कुठे, कोण बोलतोय? बर बर बर. तिथं बुक स्टॉलवर असेल सर अमरावतीला, बरं का. किंवा मी तुम्हाला एक नंबर देतो, त्या नंबरला कॉल करा, ते तुम्हाला पाठवून देतील. मग व्हॉट्सअप करू का तुम्हाला मेसेज वगैरे? हो, चालतंय. धड्याचं नाव टाकून द्या समास. हे बाकीच्या व्याख्या वगैरे लक्षात ठेवा, परीक्षेला तर येतातच व्याख्या, पण शक्यतो शब्द येतात सामासिक, त्याच्यावरून प्रकार वगैरे ठरवायचा असतो आपल्याला. समास याचे 4 प्रकार पडतात. अव्ययीभाव समास, हे बघा, समास प्रकरण जे आपल्याला शिकायचंय, तर डायरेक्ट इथून पण मी सुरू करू शकलो असतो. समजा आल्या आल्या फळ्यावर हे लिहून दिले असते, आज आपल्याला समास शिकायचा आहे, समासाचे हे प्रकार आणि हे त्याचे उपप्रकार. इथून शिकवायला पण स्टार्ट करू शकलो असतो, पण अगोदर आपण प्रस्तावना पाहिली. म्हणजे समास काय असतो, कसा असता शब्द, ते अगोदर पाहिलं, नंतर मग उपप्रकाराकडे आलेलो आहेत आपण. आता शिकूया, इथून पुढे धड्याला सुरुवात झाली. अगोदरची प्रस्तावना, आता हा धडा. एवढे प्रकार शिकायचे. लिहिणं झालं की सांगा.
नम्रता, ऋषिकेश, काळे कुठे गेले जुन्या मंडळी? कोमल कोमल राठोडचं लग्न ठरलं का? येतच नाही. चला बघूया आपण. झालं असेल. याच्या अगोदर एक आणखी महत्वाचा मुद्दा म्हणजे एक तक्ताच द्यायचा बाकी होता, इथं कव्हर करू आपण. अव्ययीभाव समास कोणतं पद महत्वाचं असतं? पहिले पद महत्वाचे. आणि अव्ययीभाव समासातले शब्द कार्य कशाचं करतात? क्रिया विशेषणाचे. इथं तत्पुरुष समासातले शब्द कोणतं पद महत्वाचं? दुसरे पद महत्वाचे. कार्य कशाचं? नाम किंवा नाही विशेषण. नाम किंवा विशेषणाचं कार्य करतात हे शब्द. नाम किंवा विशेषण. द्वंद्व समास कोणतं पद महत्वाचं? दोन्ही पदे महत्वाचे. आणि कार्य जर विचारलं तर ते नामाचे कार्य करतात हे शब्द. आणि बहुव्रीही समास पद महत्वाचं, दोन्ही नाही. आणि कार्य जर विचारलं तरी हे शब्द शक्यतो विशेषणाचं कार्य करतात. विशेषण म्हणजे दुसऱ्यांबद्दल माहिती देतात हे शब्द. म्हणजे जिंकली आहेत इंद्रिय ज्याने असा तो, म्हणजे इंद्रदेवाबद्दल माहिती देणारे ते शब्द आहेत. गजासारखे आहे आनंद ज्याला असा तो, म्हणजे गणपतीबद्दल ते शब्द माहिती द्यायलेत, म्हणून त्यांना विशेषण म्हणायचं. म्हणजे त्यातले शब्द विशेषणाचे कार्य करतात. तक्त्याच्या स्वरूपात लिहिलं तरी चालेल किंवा मग हे असं लिहिलं तरी चालेल, जसं दिलं तसं. लक्षात राहू द्या. आपण सुरुवात करूया. चला लिहिणं थांबवा म्हणजे लक्षात राहील. नाही लिहून घेतलं तरी चालेल, कदाचित मला वाटतं शूटिंग चालूच आहे आपली व्हिडिओ, तो जर ग्रुपला टाकला त्यातून पाहून लिहा. इथं फक्त डायरेक्ट समजून घ्या म्हणजे जास्त होईल शिकवणं. लिहायला लागलं तर मग धडा संपायचा नाही आपला. बघा, अव्ययीभाव समास ओळखण्याची एकदम सोपी ट्रिक्स म्हणजे अव्ययीभाव समास ओळखण्याची खूण. ज्या सामासिक शब्दातील पहिला शब्द आ, हर, दर, गैर, बे, ना यासारखा जर पहिला शब्द आला म्हणजे उपसर्ग जर असे लागलेले असतील तर तो शब्द अव्ययीभाव समासाचा असतो. किंवा दुसरी खूण, ही झाली पहिली खूण. दुसरी खूण, जर एखादा शब्द द्विरुक्त झालेला असेल. द्विरुक्त म्हणजे काय? पुनरावृत्त. पुनरावृत्त झालेला जर शब्द दिसला तर तोही शब्द 100% कशामध्ये टाकून द्यायचा आहे? अव्ययीभाव समासात. द्विरुक्त म्हणजे काय? पुनरावृत्त झालेला शब्द. कसं पहा, गावो गावी. एकच शब्द आहे गाव गाव, एकच शब्द पण डबल आला. गावो गावी, पावलो पावली. सांगा बरं असे शब्द तुम्हाला आठवतात का? पावलो पावली एकच शब्द आहे. पाऊल, पावलो पावली. जागो जागी बरोबर आहे. आणखी पिढ्यान पिढ्या बरोबर. आणखी वेळोवेळी, परत क्षणोक्षणी, दारोदारी, सालो साली, वर्षानुवर्ष आहेत ना. पाणी लोणी तो शब्द नाही आता यामध्ये. मागे पुढे पण नाही येणार. जास्तीत जास्त येईल शब्द हा एकच शब्द पुनरावृत्त झालेला पाहिजे आणि ते क्रिया विशेषण असायला पाहिजे. कुठे? गावोगावी. है ना. आम्ही फिरलोत. कुठे फिरलात? गावोगावी. आहे ना. पाहिलं, कुठे पाहिलं? पावलो पावली पाहिलं आम्ही त्याला. है ना. म्हणजे क्रिया विशेषण कुठे, केव्हा, किती, कसानं उत्तर मिळायला पाहिजे हे शब्द. ठीक आहे. गावोगावी, पावलो पावली, क्षणोक्षणी, दारोदारी. आणखी यामधले काही उदाहरणं असे पण असतात बघा. मानसागणिक, वृक्षागणिक, विद्यार्थ्यागणिक. माणसागणिक म्हणजे प्रत्येक माणसाला. वृक्षागणिक म्हणजे प्रत्येक वृक्षाला. है ना. त्यानंतर बघा हे असे शब्द हर, दररोज, प्रत्येक दिवशी, दर साल म्हणजे प्रत्येक सालाला. बरोबर आहे ना. किंवा बेजबाबदार,
जबाबदारी शिवाय, गैरहजर, हजरी शिवाय, बेशक, शंकेशिवाय, है ना, बेमालूम, मालूम नसलेला, है ना. त्यानंतर आजन्म, आजन्म म्हणजे काय बरं? कधीच नसलेला नाही. आजन्म म्हणजे जन्मापासून, बरोबर आहे. आजन्म म्हणजे जन्मापासून ते मरेपर्यंत आजन्म. त्यानंतर आमरण, आमरण म्हणजे हा, अरे सर नमस्कार, कस काय? बऱ्याच दिवसानं भेट झाली सर. आमरण, आमरण म्हणजे नाही, तो अमर होईल. अमर किंवा अमर, अमर म्हणजे कधीही ज्याला मरण नाही असं, मरण नसलेलं. पण आमरण, आपण उपोषण करतो, आमरण उपोषण, उपोषण कधीपर्यंत? आमरण म्हणजे मरण येईपर्यंत, है ना. आज जन्म म्हणजे जन्मापासून, आमरण म्हणजे मरण येईपर्यंत म्हणजे मरेपर्यंत. आज जन्म, आमरण, ठीक आहे ना. आपाद मस्तक, आपाद मस्तक म्हणजे पाद म्हणजे पाय आणि मस्तक म्हणजे डोकं. पायापासून डोक्यापर्यंत, है ना. पायापासून डोक्यापर्यंत. आसेतू हिमाचल म्हणजे सेतू म्हणजे कन्याकुमारी पासून हिमालयापर्यंत, म्हणजे पृथ्वीच्या ह्या टोकापासून, म्हणजे भारताच्या या टोकापासून ते त्या टोकापर्यंत. आसेतू हिमाचल. मग आ किंवा हर, दर, गैर, बे, अशा प्रकारे हर रोज, हर साल, है ना, हर, असे जर उपसर्ग लागलेले शब्द असतील किंवा डबल पुनरावृत्त झालेले शब्द असतील तर हे सगळे शब्द कशामध्ये टाकून द्यायचे आपल्याला? अव्ययभाव समासात. बघून घ्या इथपर्यंत, समजलं का अव्ययभाव समास काय काय येणार त्यामध्ये? पहिलं जर आली तर व्याख्या. अव्ययभाव समासाची व्याख्या काय सांगणार? ज्या समासातील पहिले पद महत्वाचे त्याला म्हणायचं अव्ययभाव समास. दुसरा आला तर प्रश्न काय येईल? अव्ययभाव समासाचे शब्द कशाचं कार्य करतात? क्रिया विशेषणाचे. आणि शब्द हे अशा प्रकारचे असतात. आता मी 10-12 इथं शब्द दिले असतील, शब्द भरपूर आहेत, आपल्या पुस्तकामध्ये पण आहेत किंवा मग तुम्हाला पाहायला मिळतील, कुठेही बघा तुम्ही शब्द भेटून जातील. पण अशा प्रकारचे शब्द असतात ज्याला आ, है ना, अन, गैर, हर, दर, बे, ना यासारखे उपसर्ग लागलेले असतात. लिहित असताल तर लिहिलेलं राहू द्या किंवा मग नुसतं लक्षात राहू द्या. एवढा समजला का अव्ययभाव समास? आता जाऊया आपण तत्पुरुष समासाकडे. हे बाकीचं मी मोडून टाकतो इथं. होय, पाणी आणते एकदा बॉटल मध्ये. तत्पुरुष समास, कोणतं पद महत्वाचं असतं यामध्ये? दुसरे पद महत्वाचे. शब्द कशाचं कार्य करतात? नाम किंवा विशेषणाचे. आता विभक्ती, विभक्ती आपण विभक्ती नावाचं प्रकरण बघितलेलं आहे बघा. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्टी आणि संबोधन. विभक्तीचे प्रत्यय माहिती आहेत का तुम्हाला? सलाते, सलानाते आहेत ना. ने, शी, तय्या शिकलेलो आहेत ना आपण हे. प्रथमाला विभक्तीचे प्रत्यय नसतात, द्वितीयाला सलाते, सलानाते, तृतीयेला ने, शी, तय्या. कसं ओळखायचं विभक्ती तत्पुरुष समास? बघा, समजा दोन शब्द आहेत, तोंडाने पाठ, तोंडाने पाठ, किंवा शब्द आहे राजाचा वाडा, फक्त बघा सध्या काहीच लिहू नका. किंवा शब्द आहे राजाचा पुत्र, आपण घेतलेले शब्द आताचे, बरोबर आहे ना. किंवा पाण्यातील कोंबडा, किंवा घरातील जावई. फक्त बघा, आता हे शब्द आहेत, यातील एक एक अक्षर कट करून आपल्याला एक जोड शब्द तयार करायचा, सामासिक शब्द तयार करायचा. तोंडाने पाठ, कोणता शब्द तयार होईल? तोंडपाठ. आता तोंडपाठ हा शब्द तयार झालाय आपला सामासिक शब्द. मग ह्या दोन शब्दांपासून एक शब्द तयार करत असताना कोणत्या अक्षराचा लोप करावा लागला आपल्याला? डिलीट करावं लागलं. कोणतं अक्षर? ने. ने हे अक्षर डिलीट करावं लागलं. ने हा आपला काय आहे? विभक्तीचा प्रत्यय आहे. आणि ने
हा कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे बरं? ने. विभक्त्या आपल्या 8 विभक्त्या होत्या. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्टी, सप्तमी आणि संबोधन. ने कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे? षष्टीचे चाचीचे आहेत. तृतीयेचा. तृतीयेचा आहे ना ने. म्हणून तोंडपाठ हा शब्द जर आला तर त्याची विभक्ती तुम्ही तत्पुरुष सांगणार आहेत. काही प्रॉब्लेम नाही. पण त्यातला उपप्रकार कोणता? विभक्ती. बरं, विभक्ती पण सांगितलं आपण. कोणती विभक्ती? तृतीया. म्हणून याचं उत्तर लिहिताना तोंडपाठ हा शब्द आपल्याला तत्पुरुष माहितीये, पण त्यातला उपप्रकार कोणता? विभक्ती तत्पुरुष. का तेही सांगतो. बरं, त्या विभक्तीमध्ये कोणता विभक्ती? तृतीया. तृतीया विभक्ती तत्पुरुष समास याचं उत्तर. तोंडपाठ हा शब्द कोणत्या प्रकारातला आहे? तर तृतीया विभक्ती तत्पुरुष समासाचं हे उदाहरण आहे. याला विभक्तीच तत्पुरुष का म्हणायचं? तर दोन शब्द एकत्र जोडताना जर एखाद्या विभक्ती प्रत्ययाचा लोप होत असेल तर त्याला विभक्ती तत्पुरुष समास म्हणायचं. आता राजाचा वाडा एक शब्द तयार करा बरं. कोणता शब्द तयार होईल? राजवाडा. कोणत्या अक्षराचा डिलीट करावं लागला आपल्याला? चा डिलीट करावा लागला. चा कोणाचा आहे? तो चा षष्टीचा आहे. बरोबर आहे ना? षष्टीचा. मग षष्टीचा आहे म्हणजे याचं उत्तर काय लिहिणार तुम्ही? षष्ठी विभक्ती तत्पुरुष समास. म्हणजे राजवाडा आतापर्यंत आपण बघितलं होतं, फक्त राजवाडा तत्पुरुष समासाचं उदाहरण माहिती होतं. पण त्यातली त्यात उपप्रकार कोणता? विभक्ती. आणि कोणती विभक्ती? षष्ठी विभक्ती. राजाचा पुत्र राजपुत्र कोणतं येईल बरं इथं उत्तर? षष्टीच येणार. कारण इथं पण कशाचा लोप व्हायला आपल्या? चाचा. बरोबर आहे ना? बरं, पाण्यातील कोंबडा पान कोंबडा शब्द तयार होईल. कोणती विभक्ती असेल बरं? आतील. तील म्हणजे किंवा आत. त ही विभक्ती प्रत्यय सप्तमी. अगदी बरोबर है ना? आतील त शब्द येतो इथं प्रत्यय. मग पान कोंबडा कोणती विभक्ती? सप्तमी विभक्ती तत्पुरुष समास. तसंच घरातील जावई म्हणजे घर जावई है ना? कोणती? सप्तमीच येणार. इथं पण आतील त प्रत्यय आला म्हणजे सप्तमी. आणखी चोरापासून भय. चोर भय. बरोबर आहे ना? चोर भय कशाचा लोप व्हायलाय? ओन होन पासून कोणत्या विभक्तीचा प्रत्यय? पंचमी. म्हणून याचं उत्तर काय लिहिताल तुम्ही? पंचमी विभक्ती तत्पुरुष समास. बरोबर आहे की नाही? मग हे सगळे उदाहरण विभक्ती तत्पुरुषचे. कसे ओळखायचे? जर दोन शब्द एकत्र जोडून लिहिताना मध्ये येणाऱ्या एखाद्या विभक्ती प्रत्ययाचा लोप होत असेल तर त्याला म्हणायचं विभक्ती तत्पुरुष समास. आणि ज्या विभक्ती प्रत्ययाचा लोप होतो त्या विभक्तीचं नाव त्या समासाला द्यावे. एवढं सोपं आहे है ना? कुठलाही शब्द येऊ द्या. आता मी तर इथं 5-6 घेतले. तुम्ही पुस्तक काढलं तिथं 100-150 उदाहरणं टाकलेले. कोणतंही उदाहरण तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला लगेच लक्षात येईल हा द्वितीयेचा आहे, हा तृतीयेचा आहे, हा चतुर्थीचा आहे. बरोबर आहे ना? इथपर्यंत समजलं का? मग तत्पुरुष समास विभक्ती तत्पुरुष. अलोक पुढचा प्रकार. यात उपप्रकार भरपूर आहेत, त्यामुळे आता जसा गोंधळ होईल किंवा लक्षात राहणार नाहीत किंवा काहीतरी म्हणजे बोरिंग वाटायला लागेल, कारण प्रकार भरपूर आहेत यामध्ये. ह्याचे 7 प्रकार आहेत, पुढच्याचे 3 आहेत, त्याच्या पुढच्याचे परत 4 आहेत. आता त्या अव्ययभाव समासाचे 1-2 प्रकार होते, पण ते काही विचारत नाहीत परीक्षेला, त्यामुळे आपण काही घेतले नाही. इथपर्यंत समजलं का? बघा एकदा. गोंधळ होऊ नये, नाहीतर आपण सुसाट चाललो, सगळंच मागचं घेऊन जायचं. बघा एकदा. काही अडचण असेल तर तेही विचारू शकता यात. मगळे सर येत आहे का लक्षामध्ये? का फास्ट वगैरे होत आहे? आपल्याला एक तर वेळ कमी आहे. महिन्या 15 दिवसात आठवड्यात एकच चक्कर होते. त्यामुळे इतर काही चर्चा करण्यापेक्षा मी फक्त शिकवण्यावर लक्ष देणार. एकही शब्द इतर कुठलाच बोलणार नाही. आता सर तरी आल्या आल्या बोलले, त्याच्यावर मी नो कमेंट. एक शब्दही बोललेलो नाही. आपण डायरेक्ट शिकवायला सुरुवात केलेली. बोलायला लागलो तर भरपूर काही बोलता येतं, पण आपलं लेक्चर बोलण्याचं नाहीच. कारण सर आहेत, उमेश सर आहेत,
दारवंटे सर आहेत, बाकी मार्गदर्शन करतीलच तुम्हाला. आपण फक्त शिकवणे आहे का शिकवणे. बघा काही अडचण असेल तर विचारू शकतात. चला पुढचा प्रकार बघूया आपण. अलोक. अलोक या शब्दाचा अर्थ काय होतो बघा. लुक म्हणजे लोप पावणे, नष्ट होणे. हे बघा हा प्रकार आहे किंवा हे उरलेले सगळे प्रकार याच्यामध्ये भरपूर उदाहरणं येतात, शेकडो उदाहरणं तयार होतात. पण अलुक नावाचा प्रकार असा आहे की याच्यामध्ये फक्त 10-12 उदाहरणं आहेत. 5, 6, 7, 8 तेवढे पाठ केले तरी होऊन जात. आला तर त्याच्यापैकीच उदाहरण येतं, नाहीतर शक्यतो विचारत नाही. लुक. लुक म्हणजे लोप पावणे. लोप म्हणजे नष्ट, नष्ट होणे. आणि त्याला लागला म्हणजे त्याचा विरुद्धार्थी शब्द तयार झाला. लोप न पावणे किंवा नष्ट न होणे. अलुक म्हणजे नष्ट न होणे. लुक म्हणजे नष्ट होणे आणि अलुक म्हणजे नष्ट न होणे. म्हणजे दोन शब्द एकत्र जोडून किंवा दोन शब्द एकत्र जोडताना मधल्या येणाऱ्या विभक्ती प्रत्ययाचा जर लोप होत नसेल तर त्याला म्हणायचं अलुक तत्पुरुष समास. आणि लोप होत असेल तर विभक्ती तत्पुरुष. उदाहरणार्थ बघा आता. समजा हा शब्द आहे कर्ता, त्याला ई प्रत्यय जोडू आपण आणि पुढे शब्द टाकू प्रयोग. ई हा सप्तमीचा प्रत्यय माहिती आहे तुम्हाला. मग कर्ताला ई जोडला तर काय शब्द तयार होतो. कर्तरी. आणि पुढचा शब्द आहे प्रयोग. हे दोन जर एकमेकांना जोडले तर शब्द कोणता तयार व्हायला. कर्तरी प्रयोग. तसंच कर्म, त्याला ई प्रत्यय जोडा प्रयोग. फक्त इथं न चा या ठिकाणी आगमन होतं म्हणून याला कर्मणी असा शब्द तयार होतो प्रयोग. मग ह्याच्यापासून शब्द तयार झाला कर्मणी प्रयोग. हे बघा तोंड, त्याला इकडं लावणे शब्द आहे. तोंड प्लस ई कोणता शब्द तयार झाला. तोंडी. आणि पुढं लावणे. तोंडी लावणे. याच्यामध्ये बघा ई नावाच्या प्रत्ययाचा लोप होत नाही, जशाच तसा राहतो. कर्तरी मध्ये ई आला, कर्मणी मध्ये ई आला, तोंडी मध्ये ई आला. मग ई नावाच्या प्रत्ययाचा लोप होत नाही, तो जशाच तसा राहतो. मग अलुक तत्पुरुष समास म्हणजे ज्या सामासिक शब्दात दोन शब्द एकत्र जोडताना जर एखाद्या विभक्ती प्रत्ययाचा लोप होत नसेल तर त्याला म्हणायचं अलुक तत्पुरुष समास. आणि एकदा एमपीएससी न प्रश्न विचारलेला होता की अलुक तत्पुरुष समासामध्ये कोणत्या विभक्ती प्रत्ययाचा लोप होत नाही. तर आपण सांगायचं ई म्हणजे कोणती विभक्ती. सप्तमी. सप्तमीचा प्रत्यय. सप्तमी विभक्ती प्रत्ययाचा लोप होत नाही. लिहिताना व्हिडिओ मध्ये पाहून लिहिताना तुम्ही नंतर लिहून घ्या की अलुक तत्पुरुष समासात सप्तमी विभक्ती प्रत्ययाचा लोप होत नाही. यातली उदाहरणं आणखी बरेच असे आहेत बघा. हे कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, तोंडी लावणे, पंकेरुह, युधिष्ठिर, युधिष्ठिर. परत आणखी काय 2-3 उदाहरणं आहेत बघा, काही आठवत नाही सध्या. सरसीज, मनसीज. हे 2-3 उदाहरणं, एवढे 5-6 उदाहरणं एवढे लक्षातच राहू द्या. हे जे उदाहरणं आहेत एवढेच उदाहरणं आहेत कशाचे. अलुक तत्पुरुष समासाचे. हे लिहून घेतले तरी चालतील. अलुक उपपद. हे बघा आता कुठलाही समास म्हटलं तर 2-2 शब्द आलेले असतात, बरोबर आहे ना. हा एक शब्द आणि पुढचा एक शब्द. द्विगु समासामध्ये पण हा एक शब्द आणि पुढचा एक शब्द, असे 2-2 शब्द आलेले असतात. मध्ये काहीतरी शब्द, पाठीमागे काहीतरी शब्द, पुढे काहीतरी आलेला असतं, पण महत्वाचे 2 शब्द असतात. उपपद म्हणजे ज्या तत्पुरुष समासातील दुसरं पद धातू साधित असतं किंवा ज्याच्यामधून क्रिया दाखवलेली असते. क्रिया दाखवणारा शब्द जर आलेला असेल
तर समजून जायचं तो उपपद तत्पुरुष समास असतो. धातू पाहिजे आपल्याला. धातू म्हणजे क्रिया दाखवणारा शब्द. उदाहरणार्थ बघा, समजा शेतकरी, काय शब्द तयार होतो? करी म्हणजे काय? करणारा, बरोबर आहे ना? शेती करणारा, शेतकरी. दुसरा शब्द या ठिकाणी करी, क्रिया दाखवणारा शब्द आला ना, बरोबर आहे ना? क्रांतिकारी, क्रांतिकारी म्हणजे क्रांती करणारा, बरोबर आहे ना? किंवा बघा जलद, जल आणि द म्हणजे देणे, जल देणारा, बरोबर आहे ना? जन्मदा, जन्म देणारी, बरोबर आहे? पंकज, पंक म्हणजे चिखल, ज म्हणजे जन्मणारा, पंकात जन्मणारा, चिखलात जन्मणारा, याला कमळ म्हणतात. जन्मदा म्हणजे आई, जलद म्हणजे ढग, हे क्रांतिकारी, हे शेतकरी. त्यानंतर बघा द्विज, द्विज म्हणजे द्वि म्हणजे दोनदा, ज म्हणजे जन्मणारा, दोनदा जन्मणारे. कोण असतं बरं दोनदा जन्मणारे? ब्राह्मण. आणखी तिघ जण आहेत द्विज मध्ये, तिघ जण आहेत. एकदा असाच टीईटीलाच प्रश्न येऊन गेलेला होता, खालीलपैकी कोणाला द्विज असे म्हणतात? 3 पर्याय होते आणि चौथा होता तिन्ही बरोबर, म्हणजे वरील सर्व बरोबर, 4ही बरोबर होते ते. द्विज म्हणजे दोनदा जन्मणारे. एक पक्षी असतात, एक ब्राह्मण. ब्राह्मण शब्द असाच लिहायचा, हा अगोदर म नंतर, आणि नंतर दात, दात पण आहेत. दात बाळ जन्मल्याच्या नंतर पहिल्या 8-10 वर्षापर्यंत काही दात येतात, ते दुधी दात असतात, बरोबर आहे? ते एकदा पडून जातात, सही. ते पडल्याच्या नंतर जे कायमस्वरूपी येणारे दात आहेत, ते आले, ते जर पडले की मग नंतर कार्यक्रम संपला, पुन्हा येत नाहीत हे दात. दुधी दात माणसाला 20 येतात आणि कायमस्वरूपी दात किती असतात? 32. संपूर्ण माणसाच्या आयुष्यभरामध्ये एकूण दात किती येतात? 52. हे पण दोनदा जन्मतात म्हणून दातांना सुद्धा द्विज म्हणतात, दोनदा जन्मणे. पक्षी एकदा अंड्यामध्ये येतात आणि नंतर अंड्यातून बाहेर एकदा येतात, दोनदा जन्म झाला त्यांचा, बरोबर आहे ना? आणि ब्राह्मण, ब्राह्मण म्हणजे पण माणूसच असतो, आपण जसे जन्मतो तेही तसेच, पण नंतर त्यांची मुंज होते, मुंज झाल्यावर ते ब्राह्मण म्हणून समाजात वावरू शकतात. समजा ते जानू वगैरे घालणं वगैरे आहे, ते आता क्रिया मला माहिती नाही, पण मुंज घातल्याच्या नंतर ब्राह्मण म्हणून ते जन्माला येतात, म्हणजे 2 वेळा जन्म, ब्राह्मण, पक्षी आणि दात. असो, द्विज म्हणजे दोनदा जन्मणारे. ज शब्द आला शेवटी की टाकून द्यायचा, तो उपपद तत्पुरुष समासाचा असतो. ज म्हणजे जन्मणे. आणखी बघा अनुज, अग्रज. अग्र म्हणजे अगोदर जन्मलेला, अनुज म्हणजे नंतर जन्मलेला. अनुज म्हणजे लहान भाऊ, अग्रज म्हणजे मोठा भाऊ, असा याचा अर्थ होतो. लक्षात राहील का? मग ज्यातलं दुसरं पद धातू साधित असतं किंवा क्रिया दाखवणारा शब्द असतो, क्रियापद असतो पुढचा शब्द, त्याला म्हणायचं उपपद. आणि द्विगु म्हणजे ज्या सामासिक शब्दातील पहिलं पद संख्या असते, संख्या, त्याला म्हणायचं द्विगु समास, संख्या दाखवणारा शब्द. उदाहरणार्थ सांगा एखादं. अगदी बरोबर, पंचवटी. आता वट, वट म्हणजे काय? वडाचं झाड, 5 वडांचा समूह, बरोबर आहे? त्यानंतर बघा त्रिभुवन, 3 भुवनांचा समूह है ना? त्रैलोक्य, 3 लोकांचा समूह. आणखी त्रिमूर्ती, 3 मूर्त्यांचा समूह. आणखी चतुर्भुज, 4 भुजांचा समूह, म्हणजे हात, भुजा म्हणजे हात. आणखी गावकरी, गावकरी इकडे ये उपपद मध्ये, करी म्हणजे करणारे, गाव तयार करणारे, म्हणजे गावातल्या लोकांना गावकरी म्हणतात. पंचमुखी, 5 मुखांचा समूह. पाची पांडव, पाची पांडव 5 पांडवांचा समूह. आणखी त्रिमूर्ती घेतला, 9 नवरात्र, 9 रात्रांचा समूह. नवनाथ,
9 नाथांचा समूह है ना. मग हे पहिला शब्द जर असा संख्या दाखवणारा शब्द आला आणि पुढे त्या उरलेल्या शब्दाचा जर समूह होत असेल तर त्याला टाकायचं द्विगु समासात. 9 नाथांचा समूह, 9 रात्रींचा समूह, 5 वडांचा समूह, सप्ताह, 7 दिवसांचा समूह, 8 वडा. सांगा बरं 8 वडा म्हणजे हा? आठवड्यामध्ये तर 8 दिवस नसतात, 7 दिवस असतात. 7 दिवसांचा करा किंवा 7 वारांचा समूह है ना. वडा वार, 7 वारांचा समूह, सोमवार मंगळवार रविवार पर्यंत 7 वारांचा समूह, 8 वडा. फक्त तो 8व्या दिवशी तोच वार येतो म्हणून त्याला 8 वडा नाव पडलेलं आहे. 8 वडा. हे सगळे उदाहरणं कशातले आहेत? हे द्विगु समास. हे सर्व उदाहरणं कशातले आहेत? उपपदातले. बघून घ्या, विभक्ती वेगळं, आलोक वेगळं, उपपद वेगळं, द्विगु वेगळं. 4 समजले का? बघा आता काही अडचण असेल 4 मध्ये तर विचारा. आणखी सांगा बरं, उपपदचं सांगा किंवा कुठली उदाहरणं सांगा 4 मध्ये. 4 पैकी कोणतंही उदाहरण सांगा, मग आपण बसू. तो उपपद मध्ये येतो का, तो द्विगु मध्ये येतो का, विभक्ती मध्ये? हा, नवमी. पण तो समूह होईना ना कशाचा. नवमी हा एकच शब्द आहे. अष्टमी, पंचमी, प्रथमा, द्वितीया, पुढे त्याचा समूह व्हायला पाहिजे. नवमी हे विशेषण आहे, तो सामासिक शब्द नाही. सामासिक शब्दामध्ये नाही येत, तो विशेषण झाला. प्रथमा, द्वितीया संस्कृत शब्द आहे नवमी. आणखी सांगा, कुठलंही उदाहरण सांगा, चुकलं चुकू द्या. आता किमान ते शिकायला तरी मिळालं की नवमी हे उदाहरण नाही त्यातलं है ना, तो विशेषण आहे. 40 गाव होईल ना, 40 गावांचा समूह. बरोबर आहे, 40 गाव, 40 गावांचा समूह. आणखी 30 गाव, 30 गावांचा समूह होऊ शकतं, ते पण आहे. पुढे येणारा जो घटक आहे का त्याचा समूह व्हायला पाहिजे, तो त्या द्विगु समासात येऊन जातो. उपपदातला सांगा. छत्तीसगड, 36 गडांचा समूह होतो 100%. समूह झाला की उपपदा द्विगु मध्ये येऊन जाणार ते उदाहरण. उपपदातले सांगा, आणखी काही आलोक मधले सांगा, विभक्तीतले सांगा. सांगा. हा, आता हा शब्द मात्र लक्षात राहू द्या. हा शब्द चौकोन, फसवा, हा शब्द पोलीस भरती, गेल्या वर्षीच याला पण आलेला होता, आपल्या छत्रपती संभाजीनगर पोलीस भरतीला पण आलेला आहे. हा शब्द फसवा आहे. फसवा म्हणजे वाटायला आपल्याला द्विगु मधला वाटतो, पण तो द्विगु मधला नाही. तो शब्द जातो बहुव्रीही समासामध्ये. तो 4 कोण, 4 कोणांचा समूह असा नाही त्याचा विग्रह होत, तर त्याचा विग्रह होतो ज्याला 4 कोण आहेत असा तो. चौकोन, तो बहुव्रीही समासामध्ये जातो. बहुव्रीही सुरू झाला की मी परत एकदा ते सांगेल. चौकोन इकडे टाकू नका सध्या. तो शब्द वाटलास तर वेगळा पाठच करा, द्विगु मध्ये नाही म्हणून, एवढंच पाठ करा. तो बहुव्रीही मध्ये टाकायचा. आणखी उपपद मध्ये सांगा ज्याच्या शेवटी एखादा असा धातू येत असतो. समजा कष्टकरी, कष्ट करणारे, अगदी बरोबर. आणखी नामकरी, नाव करणारे है ना, आजोबाचं नाव केलं बाबा यानं, नावकरी, नामकरी. आणखी शतदा, शतदा, शतदा हे जे आहे ना, हे क्रियाविशेषणामध्ये जातं. बघा, क्रियाविशेषण नावाचा प्रकार आपल्याला बघायचा आहे. शतदा म्हणजे 100 वेळा. 100 वेळा शतदा प्रेम करावे, ते आहे ना काहीतरी एक यांची कविता आपल्या कोणाची, खरा तो एकाची धर्म लिहिणारे कोण, आपले साने गुरुजी, साने गुरुजींची आहे ते. शतदा हे क्रियाविशेषण आहे. क्रियाविशेषण 100 वेळा. क्रियाविशेषणामध्ये मी शिकवेल ते शतदा येईल. तो पण संस्कृत शब्द आहे शतदा, नवमी. आणखी
ज्ञानदा, ज्ञानदा नाव असतं मुलीचं. आणि ज्ञानदा, दा म्हणजे देणारे, जसं जन्मदा जन्म देणारी, ज्ञानदा ज्ञान देणारे. हा, शाखा, शारदा, शारदा हे नाव होईल, फक्त नाव होईल, कारण शार देणारे तर नाही होणार त्या ठिकाणी. ज्ञानपीठ, ज्ञानाचं पीठ का मग? तो सामासिक शब्द नाही, तो एकच शब्द आहे, मूळ शब्द आहे ज्ञानपीठ. मूळ शब्द नाही, आपल्याला सामासिक शब्दामध्ये दोन शब्द जोडून आलेले पाहिजे. ज्ञानपीठ नाही येणार, मूळ शब्द आहे तो. आणखी आठवा, अशा आठवायचे आपण आपले तयार करायचे. इथं नाही आठवले तरी घरी गेल्यावर आठवा, आणि मनातली मनात आठवायचे आणि ठरवायचं की हा शब्द कुठं टाकायचा, कोणत्या प्रकारात टाकायचा. विभक्ती प्रत्ययाचा लोप होत असेल तर विभक्ती. उपपद म्हणजे शेवटी काहीतरी धातू सारखा शब्द आला पाहिजे. द्विगु मध्ये पहिली एखादी संख्या आली पाहिजे. जाऊ दे, बऱ्यापैकी चर्चा झाली म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल. आता हा प्रकार शिकूया, मध्यम पद लोपी. आपल्याला हा धडा संपवायचा आहे, कसंही करून. झाला तर आणखी एखादा धडा घेऊ पुढं. 1 वाजेपर्यंत लेक्चर राहील, मध्ये ब्रेकही नाही होणार, सुट्टी नाही होणार. किती वाजलेत आता? 11:30. 1.5 तास आहे आपल्याकडे. मध्ये मध्ये बोलत राहा म्हणजे झोप लागणार नाही तुम्हाला. विचारत राहा, बोलत राहा. सोपा असला तरी प्रश्न विचारा, काही विचारा मराठीतलं. तुम्हाला समजा काहीच नाही, इकडचं काहीच नाही आठवलं, दुसरीकडचं विचारा, मी सांगल. तुम्ही अख्खं कुठलं काही जरी विचारलं तरी सांगतो. आता बघा, 4 प्रकार संपले आपले, विभक्ती, आलोप, उपपद आणि द्विगु. आता जायचंय मध्यम पद लोपी. शब्दातच अर्थ आहे, मधल्या काही पदांचा लोप झालेला असतो. उदाहरणात बघा, शब्द आहे समजा हा, पुरण घालून तयार केलेली पोळी. यातलं पहिला शब्द आणि शेवटचा शब्द घ्या. इथं पहिला शब्द, शेवटचा शब्द, काय शब्द तयार होईल? पुरण पोळी. मग हा शब्द तयार होत असताना मधल्या काही पदांचा काय केलाय आपण? लोप केला. मग मधल्या काही पदांचा लोप होऊन जो एक सामासिक शब्द तयार होतो त्याला म्हणायचं मध्यम पद लोपी समास. आणि ह्या मध्यम पद लोपी समासामध्ये बऱ्यापैकी खाद्य पदार्थांची नावं येतात. जेवढे खाद्य पदार्थ येतील मध्यम पद लोपी समासात. आणि नातेवाईक, नातेवाईक, नातेवाईक मात्र कोणते नातेवाईक माहितीये का? हा, म्हणजे तुम्ही नोकरीला लागल्याच्या नंतर ज्यांचं पोट दुखू शकतं असेच नातेवाईक इथे येतात. म्हणजे जे सख्खे नाही, सख्खा भाऊ वगैरे ते नाही, आई वडील ते नाही, चुलत सासरा है ना, चुलत भाऊ, मामे भाऊ, आत्ते भाऊ, तुम्ही नोकरीला लागा यांचे पोट दुखतात, ते सगळे मध्यम पद लोपी मध्ये येतात. नंतर लागल्यावर त्यांचा लोप करायचा, पैसे मागितलं. आता बघा, बटाटे घालून तयार केलेला वडा. काय शब्द तयार होईल? बटाटे वडा, बरोबर आहे ना. त्यानंतर कांदे घालून तयार केलेले पोहे, कांदे पोहे, बरोबर आहे ना. गुळ घालून तयार केलेला आंबा, गुळ आंबा, बरोबर आहे ना. चुलत सासऱ्याचं काय होईल? हा, चुलत्याचा सासरा तर नाही होणार. चुलत्याचा सासरा ते आपले आजोबा पडतील. मग हा, नाहीतर पोरो साई म्हणायचा कांदे घालून तयार केलेले पोहे कांदे पोहे, गुळ घालून तयार केलेला आंबा गुळ आंबा, चुलीत घालून तयार केलेला सासरा. असं करायचं का याचं? चुलत सासरा, बायको म्हणजे पत्नी, पत्नी किंवा पतीचा चुलता या नात्याने असलेला सासरा.
त्यानंतर बघा मावस भाऊ. मावस भाऊ म्हणजे मावशीचा भाऊ का? मग मावशीचा मुलगा या नात्याने असलेला भाऊ, बरोबर आहे ना. आत्ते भाऊ. आत्ते भाऊ म्हणजे आत्याचा मुलगा या नात्याने असलेला भाऊच म्हणायचं पोरिओ. त्यानंतर मामे बहीण. मामे बहीण म्हणजे मामाची बहीण का? मामाची बहीण. मामाची मुलगी या नात्याने असलेली बहीणच. नाही तर काही जण मानलेली बायको म्हणतात. काय पोरो, हा लक्षात राहू द्या. हे बघा, हे असे जे नातेवाईक असतात किंवा असे जे खाद्यपदार्थ असतात, हे सगळे कशामध्ये जातात? मध्यम पद लोपी समासामध्ये. मध्यम पद लोपी समास समजला का? बघा, पहिला आणि शेवटचा शब्द घ्यायचा, जोडायचा, मध्यम पद लोपी समास तयार होईल. मधले काही शब्द गहाळ होतात. बटाटे घालून तयार केलेला वडा, बटाटे वडा. कांदा घालून तयार केलेले पोहे. सांगा बरं आणखी काही शब्द तयार होतात का असे? हा, साखर भात, साखर घालून तयार केलेला भात. अगदी बरोबर. हा, आमरस, आंबा घालून तयार केलेला रस का? आंब्याचा रस. आता बघा, ठीक आहे, त्यानं उदाहरण सांगितलं आमरस. याचं स्पष्टीकरण असं होईल, आंब्याचा रस, आंब्याचा रस, आंब्याचा रस. याच्यापासून शब्द तयार झाला आमरस. कोणत्या अक्षराचा लोप व्हायलाय? बर, कोणत्या प्रकारात टाकता हे उदाहरण? विभक्ती. बरं, विभक्तीमध्ये कोणता उपप्रकार? षष्ठी. कारण चाचा लोप व्हायलाय, म्हणजे षष्ठी विभक्ती तत्पुरुष समास. म्हणजे तिकडचं उदाहरण आलं इकडं. हा, आणखी साखर पान का पाणी? साखर पान, साखर घालून तयार केलेलं पान जर असेल ते, म्हणजे साखर पान जर असेल तर मग उदाहरण येतं यामध्ये. मसाला पान, मसाला घालून तयार केलेलं पान, मसाला पान येऊ शकतं. साखर पान पण साखर पान, साखर घालून तयार केलेलं पान म्हणजे आपण पाहिलेलं नाही, पण उदाहरण येतं यामध्ये. पण मसाला घालून तयार केलेलं पान असतं, मसाला पान. बरोबर आहे. सांगा, आत्ते भाऊ झाला तर आत्ते बहीण करू शकता. मावस भाऊ झाला मावस बहीण करू शकता. चुलत भाऊ चुलत बहीण ते पण येतात. चुलत भाऊ म्हणजे हा, काकाचा मुलगा या नात्याने असलेला काके भाऊ, नाही चुलत भाऊ. ठीक आहे. मध्यम पद लोपी समास. आता दोन प्रकार राहिले, ते जाऊ आपण दोन प्रकाराकडे. सांगायचे काही उदाहरण आणखी? मध्यम पद लोपी लक्षात आलं का? आता हे सातही प्रकार झाले का? दिलेल्या उदाहरणापैकीच, म्हणजे जे घेतलेत त्याच्यापैकीच मी 10-12 उदाहरणं इथं लिहिणार. मग तुम्ही सांगायचं मला की हे उदाहरण कोणत्या प्रकारात, ते उदाहरण कोणत्या प्रकारात. सांगता येतील का? मग घेतलेलीच उदाहरणं परत परत घेऊ आपण. तुम्हाला याचं डिवायडेशन करता आलं पाहिजे. समजा 7 उदाहरणं जर मी घेतले, खाली वर मागे पुढे टाकले, तर जोडी लावता आलं पाहिजे. हे विभक्ती मधला आहे, तो आलोक मधला आहे. न ह्याला नत्र नाही म्हणायचा पोरो, पाठीमागचे. हे त्र नाही. त्र कसा असतो बघा, त्रची निर्मिती कशी झाली? हे कोणतं अक्षर आहे? क आहे ना, हे व्यंजन आहे. समजा पाय मोडलं म्हणजे व्यंजन. त्यामध्ये र जोडला आपण, र. क मध्ये र जोडला तर कसा तयार होतो? बरोबर आहे ना. समजा ग मध्ये जर र जोडायचा असेल, ग्र. प मध्ये र जोडायचा असेल, प्र. आपल्याला त मध्ये र जोडायचा असेल, असा लिहिलेला त्र पाहिला का? त्र असाच लिहिता, फक्त हे पुढचा दांडा निघून गेला. मग हा झालेला तो त्र आहे. त्र असाच पाहिजे, म्हणजे हा जो कोण आहे ना, कोण, हा 90 अंशात तयार झालेला मध्ये 45, हाच त्र असतो. हे जे हे त्र नाही. त्या दोघांमध्ये फरक आहे बघा. हा वेगळा आहे, हा वेगळा आहे. हा अनुनासिका मधला न आहे, न नळाचा न असल्यासारखा. याचा उच्चार करताना न्य असा उच्चार होतोय. हा जो न आहे ना, याचा उच्चार मात्र न्य असा होतो, न्य.
तुम्ही त्याला न म्हणा, जाऊ द्या, त्र म्हणू नका, एवढंच सांगायचं मला, बाकी काही नाही. नाहीतर छत्रपती लिहिताना जर असं जर लिहिलं तुम्ही एखाद्यानं, काही जण लिहितात, तर हे छत्रपती नाही होणार, छनपती होऊन जाईल. हे चुकीचं आहे. नन, नन म्हणजे नाही, नन म्हणजे नाही, नकार. मग ओळखायचं कसं? ज्या तत्पुरुष समासातील पहिलं पद अ, अन, न, ना, नी असं निगेटिव्ह असेल, निगेटिव्ह म्हणजे नकार दर्शक, नाही असं दर्शविणारं जर पहिलं पद असेल तर त्याला नन मध्ये टाकून द्यायचं. उदाहरणार्थ बघा, ना पसंत, ना पास, ना लायक, है ना, निरोगी, निकृष्ट, आणखी असंतोष. नत मस्तक नाही येणार, नत एक शब्द व्हायला तो, नत आणि मस्तक. त्यानंतर अखंड, नारायण पण एक मूळ शब्द आहे, त्यामध्ये ना रायन असं नाही होणार, म्हणजे दोन शब्द असायला पाहिजे. अखंड, अनंत, अन्याय, अपात्र. बघा, नापसंत म्हणजे पसंत नसलेला, नापास म्हणजे नालायक म्हणजे लायक नसलेला, निरोगी म्हणजे रोग नसलेला, कुठलाही रोग नसलेला म्हणजे रोगी नसलेला, निकृष्ट म्हणजे उत्कृष्ट नसलेला, असंतोष म्हणजे संतोष नसलेला, संतोष म्हणजे समाधानी नसलेला. त्यानंतर अखंड, ज्याच्यात खंड नाही असा, अनंत, अंत नाही असा, अन्याय, न्याय नसलेला, अपात्र, पात्र नसलेला. म्हणजे ज्या तत्पुरुष समासातील पहिलं पद अशा प्रकारचं नकार दर्शक असतं त्याला नन तत्पुरुष मध्ये टाकून द्यायचं. समजले का? बघा, 6 प्रकार. आता जायचंय आपल्याला 7व्या प्रकाराकडे, कर्मधार्य. परीक्षेला आला तरी तुम्हाला याच्यातलंच उदाहरण येणार आहे, बाकीच्या याचं काही नाही, बाकी आपण समजून घेतले. कर्मधार्य मधलं उदाहरण येतं परीक्षेला, म्हणजे आतापर्यंत सगळ्यात जास्त जर प्रकार परीक्षेत कोणता विचारला असेल तर तत्पुरुष, आणि तत्पुरुष मधला उपप्रकार कोणता तर कर्मधार्य. सगळ्यात जास्त उदाहरण याचेच आलेले आहेत. म्हणजे घरी जरी तुम्ही प्रॅक्टिस करणार असताल किंवा उदाहरणं जर लिहून काढणार असताल तर बाकीच्यांपेक्षा 10-5 उदाहरणं याचेच जास्त लिहा. पाठही करायचं काम पडलं तर कर्मधार्याचेच पाठ करा. बघा, आपण थोडक्यात समजून घेऊ कर्मधार्य समास. तत्पुरुष समासातले, आता कुठलाही समास म्हटले की त्यात 2 शब्द असतात, बरोबर आहे ना? 2 शब्द असतात. हे 2 शब्द एकत्र जोडताना मधल्या ठिकाणी असा, असे, सारखा, हेच, युक्त, जोगा असे जर शब्द आले ना मधल्या ठिकाणी समजून जायचं हा समास कर्मधार्य समास आहे. ओळखण्याची खूण. आणि याची व्याख्या अशी आहे, ज्या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे एकाच विभक्तीत असतात, एकाच विभक्तीत, म्हणजे इकडची जर प्रथमा असेल तर इकडची पण प्रथमाच, म्हणजे हा शब्द प्रथमेचा तर हाही शब्द प्रथमेचाच पाहिजे, हा द्वितीयेचा, हा द्वितीयेचा, हा तृतीयेचा, हा तृतीयेचा. पण शक्यतो कर्मधार्य समासात येणारे उदाहरण प्रथमामध्येच असतात, म्हणजे त्याला कुठल्याच विभक्तीचा प्रत्यय लागत नसतो. आणि अशा प्रकारचे मध्यभागी शब्द आलेले असतात, सगळेच नाही, एखादा कुठला तरी येत असतो वारंवार. बघा, आता आपण बघितलेलं होतं, महान असे राष्ट्र, हा एक शब्द आहे, हा एक शब्द आहे, मध्ये कुठला शब्द आला? असे. महान विभक्ती ओळखायला विचारली तर कुठलाच प्रत्यय नाही म्हणजे प्रथमा. राष्ट्र कोणताच प्रत्यय नाही लागलेला म्हणजे याची विभक्ती प्रथमा, दोघांची विभक्ती प्रथमा. शब्द कोणता तयार झाला? महाराष्ट्र. महान असा देव, महादेव. महान असा आत्मा, महान असा आत्मा म्हणजे महान आत्मा का? महात्मा, बरोबर आहे ना? त्यानंतर बघा,
पिवळे असे अंबर. पितांबर, पिवळे म्हणजे पीत है ना, पीत म्हणजे पिवळे, पीत असे अंबर, पितांबर, पिवळे असे अंबर. आणखी घन असा नीळ, घन नीळ, रक्ता सारखे चंदन, रक्तचंदन, बरोबर आहे ना. हा निळ, हा निळा असा कंठ, निळा असा कंठ, निळकंठ. त्यानंतर बघा याचं काय येईल सांगा बरं. आता हे महाराष्ट्र वगैरे बघितले आपण, महान असे राष्ट्र, महादेव महान असा देव, महान असा आत्मा. नरसिंह यातला शब्द आहे बघा, लिहिताना असं लिहितो आपण, पण वाचताना नरसिंह. कसं येईल उदाहरण, म्हणजे विग्रह कसा होईल याचा. नरासारखा सिंह का सिंहासारखा नर. जर नरासारखा सिंह जर म्हटलं आपण, नर म्हणजे माणूस, माणसासारखा सिंह, तर त्या सिंहाचा आपण होईल. आपल्याला सिंहासारखा माणूस पाहिजे, सिंहासारखा माणूस नर. लिहिताना असा, विग्रह करताना सिंहासारखा नर, हे योग्य आहे, सिंहासारखा नर. आणखी काही उदाहरणं सांगता येतील याचे. महासेना, महान अशी सेना, चालेल महासेना. आणखी भरपूर उदाहरणं आहेत, याचे शेकडो उदाहरणं आहेत कर्मधारय समासाचे. तुम्ही घरी गेल्याच्या नंतर बघा, अशी उदाहरणं आहेत. बाहुबली, महासेना, तिकडचे आणले का शब्द मग.